अपराध म्हणजे बंधन तयार करणं आणि अपराध म्हणजे देहाच्या संबंधात जीवन जगणं. अपराध म्हणजे जडाचा उत्कर्ष वाढवणं आणि अपराध म्हणजे ईश्वराला न जाणता जगणं, जगाला बघणं, दृश्य आज साठवणं आणि खोट्याला प्रेम करणं, खऱ्यापासून दूर जाणं. अपराध हे बुद्धीचा. म्हणून घ्या पदरात तुम्ही, मी अपराधी आहे पण घ्या जवळ. जसं लेकरानं घाण केलं काही फेकत नाही, स्वच्छ करते, कपडे बदलती, घाण धुती, स्तनपान देते. तसं गुरुमाऊली स्तनपान बोधाचं देते, बुद्धीची घाण धुती, अंतःकरणातला मल काढते आणि दोषाला संपवती. ही सद्गुरु आई बंधनातून मुक्त करते. ही सद्गुरु आई मोक्ष पदाला नेते. ही सद्गुरु आई ज्ञान पत्रात देते आणि ही सद्गुरु आई पितराला मोक्ष पण देते. दोन प्रकार आहेत. भगवंताला भिन्न ठेवून वृत्ती विभक्ती करते मन, आणि भगवंताला ओळखून भक्ती होते ते मन संपलेलं असतं. म्हणून कुठं मन आहे कुठं मन संपलंय हे जर कळत नसल तर मी अपराधी आहे. मन हे बंध आणि मोक्षाला कारणी आहे. मन ही सुख दुःखाला कारणी आहे. मन जगत आहे म्हणण्याला पण कारणी आहे आणि मन नरक स्वर्ग तयार करण्याला पण कारणी आहे, कारणीभूत आहे. स्वर्गाकडे नेणारं मनच आहे, नरकात नेणारं मनच आहे, देहाला माझं म्हणणारं मनच आहे, देहाचा बात करणारं पण मनच आहे. मन हे वायूच आहे, ते हातात येत नाही. वराला पकडता येत नाही तसं मनाला थांबवता येत नाही. त्याचा दोष तो लोक टाकत नाही. मन बद्धता सोडत नाही. मन विकारातून बाहेर निघत नाही. मन आकाराला सोडतच नाही. मन विकार काढतच नाही. मन ईश्वरापाशी थांबतच नाही. मन ईश्वराला ओळखत नाही आणि मन अविद्येला सोडत नाही. ब्रह्मविद्येमध्ये थांबत नाही. सद्गुरूला शरण जात नाही. संतांची सेवा त्याच्याकडनं होत नाही. हा स्वभाव हा निर्णय मनाचा आहे. ज्या संतांच्या संगतीतून सुखाची अनुभूती आहे, मनाची तृप्ती आहे आणि अज्ञानाची निवृत्ती आहे, सुखाची संपत्ती आहे आणि ईश्वराची संगती आहे, त्या संताला भजावं, वेदाकडे मन रुजावं, अहंभावाला टाकावं, स्वतःच्या पदावर बुद्धीनं रमावं, हे मनाला कळावं. हे मनाला कळावं की कुणाला भजावं, कुणाला माझं म्हणावं, कुणाला प्रेम द्यावं, कोण सार्थक आहे आपलं, कोण सार्थक करत आणि कोण स्वार्थ साधत, हे जर कळत नसल तर जगण्याला शून्य अर्थ आहे. आपल्या स्वार्थ आणि सार्थक दोन्हीला पण सहज आहे. जिथं सार्थक होत तिथं संत सोबत असतात आणि जिथं स्वार्थ होतो तिथं व्यवहार सोबत असतो. व्यवहारासाठी आपला वापर करणारे आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला उद्धार करणारे संत आपल्या सोबत आहेत, ग्रंथ हृदया सोबत आहेत, विवेक बुद्धी सोबत आहे, ज्ञान आपल्या अंतर्गत आहे आणि जगत दृश्य बाहेर आहे, ते मिथ्या आहे. तिकडं मन आकर्षित होत कारण अविद्येचा पगडा होतो. देहाचा संबंध येतो, मनाची माती होती आणि शेवटी देहस्थिती राहती. लिंग देह तसाच फिरतो. स्वर्ग नरकाकडे जाऊन पुन्हा आईच्या गर्भात उतरतो. त्या लिंग देहाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, पित्र व्हावं लागतं, तिळाचं पाणी प्यावं लागतं, पिंडासाठी थांबावं लागतं. ब्रह्मांडातून त्याला निघता येत नसतं कारण त्याला आत्मचिंतन मिळालेलं नसतं. मी कोण कळलेलं नसतं. पण पंधरवाड्यामध्ये पितृपक्षाला, पितृदेवतेला
नमस्कार करून त्यांना मुक्त करण्याची ताकद त्या कुळातल्या व्यक्तीला असावी आणि पितरांना मुक्त करण्याची योग्यता त्या परंपरेमध्ये रुजावी. स्वतःही मुक्त व्हावं आणि पितरांना मुक्त करावं, जीवन धन्य करावं, मनाला रामाकडे न्यावं, बुद्धीला ब्रह्म करावं, अज्ञानाला जाणून जगावं, देहाचा संबंधाला बंद करावं, आत्मस्वरूपाचा संबंध करावा. मी कोण हे हृदयात चित्तात बांधून धरावं आणि मी देह नाही असा निश्चय वृत्तीनं करावा. मी देह आहे ही दुःखाची घाण आहे आणि मी स्वरूप आहे हे ज्ञानाची खाण आहे. मी तर स्वयं भगवान आहे. तर मरणाऱ्या देहाला प्रेम का होतं आणि त्या संबंधामध्ये मन का जातं आणि दुःख सतत समोर का येतं? कारण हे अविद्येचं नातं, या विद्येचं नातं समोर सतत दुःख येतं. मार्ग आहे बुद्धीचा. समोर परमात्मा, आत परमात्मा, मी परमात्मा, चहूकडे परमात्मा, अणुरेणू मध्ये परमात्मा. त्याच्या संगतीचा आणि त्याच्या सहवासाचा जेव्हा आत्मलाभ होतो तेव्हा मन राम होत आणि व्यवहार होऊन बाजूला जातो. आत्माराम हृदयात प्रगट होतो, वेदाचा लाभ होतो आणि संतांचा संगतीचा प्रभाव होतो. अविद्या मरून जाती, ब्रह्मविद्या आत शिरून जाती, स्वतःला स्वतःची ओळख होती. ती आनंदाची स्थिती, ही ब्राह्मी स्थिती, ही ब्राह्मी स्थिती. देहाची ओळख काय कामाची, विषयाची संगत काय कामाची, जगताची ओढ काय कामाची. ओढ परमात्म्याची, संगती साधूची, ओळख तत्वाची, अनुभूती त्या स्वरूपाची, प्राप्ती श्रीहरीची आणि भेट त्या परमात्म्याची. ते घ्यावी या देहाच्या द्वारे. त्यांच्या भेटीसाठी आपला जन्म आहे बेटा. कुणाची भेट घ्यावी, का घ्यावी, कशी घ्यावी, कधी घ्यावी. आत्मरसामध्ये बुद्धी जेव्हा विराजमान होती, श्रवणाची सिद्धी होती, साधूची संगती लाभती आणि वेदाची पंक्ती आत जाती, तेव्हा ती ज्ञानाची रीती. तेव्हा वृत्ती शांत आणि तृप्त होती आणि मुक्तीच्या घराकडे वाटचाल होती. वेदाच्या शब्दाची खरी स्थिती. वेदाचे शब्द प्रफुल्ल होतात, प्रभावशील असतात आणि मनाला विषयातून खेचतात आणि अविद्येला ठेचतात. हे वेदाचे शब्द असतात. त्याला महावाक्य म्हणतात, माऊलीचे शब्द म्हणतात, ओवी म्हणतात. त्या शब्दातून मन रामाकडे जाऊ लागतं. जगताचा प्रभाव बंद होतो आणि बुद्धी आत जाते, अंतर्मुख होती आणि शिवाला भेट देते. तत्वाशी अभिन्न होती, देहून भिन्न होती. ही आत्मस्थिती, ही आत्मस्थिती. जी वृत्ती देहाला सोडती, जी वृत्ती वैराग्यात नांदती, जी वृत्ती विवेकाने शोभती, जी वृत्ती साधूच्या चरणावर बसती आणि त्यांचा अनमोल बोध हृदयात मिळती, ती वृत्ती मुक्त होती. ती वृत्ती म्हणजे मन, ती बुद्धी म्हणजे ईश्वराला प्राप्त करण्याचं धन. ईश्वराची ओळख असावी, अज्ञानाची चिळस असावी, वृत्तीचा बाध असावा, तोचा अनुभव भोगावा, विषयाचा परित्याग करावा, अज्ञानाचा निराश व्हावा आणि स्वरूपाचा आनंद व्हावा. जगताचा आनंद जावा, तो तिथं नसतोच. तुम्ही मानलाय जगत म्हणजे जड आहे, ते सुख देतच नाही आणि तुम्हाला जगतातून निघता येतच नाही. वृत्तीला रामाकडे जाताच येत नाही आणि वेदांताचा प्रभाव होणार होतच नाही तोपर्यंत भगवंताला चित्त चिटकतच नाही. ते देहातून सुटतच नाही, ते विषयाला सोडतच नाही, भ्रांती त्याची संपतच नाही, अविद्या तिथून सरकतच नाही.
लाख जन्म झाले कोटी वेळा गर्भात यावं लागलं तरी मनाचा मोह संपत नाही. ती वृत्ती ज्ञानात भिजावी, ती वृत्ती संताच्या संगत रुजावी, ती वृत्ती वेदा संग शिजावी, ती वृत्ती बोधात निजावी. तिनं रामाला ओळखावं, रामामध्ये तिनं संपावं, रामामध्ये तिनं विघरावं. तेव्हा तिला आत्मस्वरूपाचं भान येतं. ती चिदगन होती तेव्हा रामापाशी सद्रूप होती, रामाच्या सोबत संगती होती. ती आनंदाची स्थिती, ती आत्मप्रतीती, ती मोक्ष स्थिती, ती वेदांताची रीती. बापरे. ज्या जीवाला मिळतो तो जन्म शेवटचा असतो. जिथे साधूची भेट होती, साधना सुसंपन्न होती, हृदय भगवंताला प्राप्त होतं, परमात्म्याची ओळख होती, अंतःकरणामध्ये परमात्मा प्रगट होतो. हेच खरं मंदिर असतं अंतःकरण. बाहेरच्या मंदिरामध्ये आणि आतल्या मंदिरामध्ये असतं डिफरन्स आहे. हो माऊली, मंदिरातले परमात्म्याला सानिध्य देणारी बुद्धी तत्वाशी समरस होती आणि ही तर ब्राह्मी स्थिती, ही आनंदाची प्राप्ती, ही तर अविद्येची निवृत्ती, ही रामाची प्राप्ती. रामाची भेट म्हणजे आत आहे, बाहेर नाही. रामाची ओळख म्हणजे वेदांत आहे, कर्म नाही. रामाची जाणण्याची रीती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. देहाला जाणावं का जगताला जाणावं, का पुत्राला जाणावं का पुत्रीला जाणावं, का मोहात बसावं का विषयाकडे जावं, काय करावं थैमान घालते बुद्धी. कुणाचं मन पुत्रामध्ये, कुणाचं पुत्रीमध्ये, कुणामध्ये मन देहामध्ये, कुणाचं मन घरामध्ये, कुणाचं मन अविद्येमध्ये, कुणाचं मन जडामध्ये, कुणाचं मन विरक्तीमध्ये, कुणाचं मन शोकामध्ये, कुणाचं मन दुःखामध्ये. काय माहित कुणाची रीती काय त्या अंतःकरणाची. पण ही शक्ती वेदाची सगळं बंद होत, मन स्वच्छ होत. त्या मनाला रामाचं प्रेम येत, ते मन बेधुंद होत, कारण त्या संतासोबत त्याचं नातं. हो माऊली, साष्टांग बरा म्हणतात तू मन हे मीची करी. अर्जुन रडत होता, नात्याला बघत होता, रथातून पळाला होता, बाण टाकला होता आणि अंतःकरणामध्ये दुःखानं भिजलेला होता. रणांगण होत, दोन सीमा झाल्या होत्या, एक शत्रू पक्ष एक आपला पक्ष. पण आपले पक्षातले समोर शत्रू होऊन आले. आपलेच आजोबा समोर आले, आपले बंधू आपल्याशी विरुद्ध झाले. हे आपलेपणा घातक आहे. गीता जन्मले त्या स्वरूपाला कृष्ण बनावं लागलं. त्या चैतन्याला आकार द्यावं लागलं आणि अर्जुनाला ज्ञान देऊन जगाचं कल्याण करावं लागलं. त्याचं नाव कृष्ण, त्या चैतन्याचं नाव कृष्ण. आपले मातू, आपले सासरे, आपले आजोबा आपल्या विरुद्ध पक्षात आले. अर्जुनाला रडू आलं. हातीचा गांडे गळून गेला आणि अंगाला थरकाप सुटला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मम पांडवाचैव किम करोत संजय. अंजयाला मोह सुटला. संजय काय चाललंय सांग म्हणायला. संजय म्हणाला, त्याच्या हातातला गांडू सुटला. अर्जुन खाली पळाला. त्याच्या सरंगाला घाम फुटलाय. अंजयाला सांगितलं मोहांध. तशी बुद्धी आपली पण मोहांधच आहे. आपण पण आंधळेच आहेत.
तो तर झाला, होऊन गेला, इतिहासात जमा झाला. पण तुमचा पण इतिहास जमा होणारच आहे जोपर्यंत तुमचा मोह बंद होत नाही, नाते दूर जात नाही, स्वतःची ओळख होत नाही, देहाचा संबंध तुम्ही टाकत नाही, वृत्ती तुम्हाला सोडत नाही, अविद्या तुमच्यापासून संपत नाही आणि तुम्ही रामाला ओळखत नाही. तुम्ही पण मोहांधच आहेत. लोकाला काय बोलायचं? आपल्या नाकाला घाण येतं, लोकांची ना घाण काय बघायची? हा पितृपक्षाचा महिना आहे आणि त्या घरामध्ये त्या पितराचा प्रवेश आहे. भगवंता त्यांना मुक्त कर, पूर्वजांना मुक्त कर. नको स्वर्ग, नको वैकुंठ, नको येल, कुठलंच काही नको. त्यांना चिदघन कर, त्यांना जन्म मृत्यू रहित कर. माझ्या पितराला मोक्ष दे. माय असू, बाप असू, पती असू, पुत्र असू, बहीण असू, भाऊ असू, सगळ्याला मुक्त करणे हे माझा पाठ, माझं श्रवण, माझी वाणी, माझं व्यासपीठ, माझं एक श्वास त्यांच्यासाठीच आहे. त्यांच्या कुळात मी आले, त्यांच्या कुळात मी जन्मले. दोन्ही कुळांच्या पितराला मुक्त कर. हा पाठ त्यांच्यासाठी कृष्णार्पण. ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मे तेवढम्य ब्रह्म कर्म समाधिनः. त्या तिथीला ते दारात येतात आणि त्यांचा जर आपण अवहेर केला, त्यांच्यासाठी दानधर्म नाही केलं, त्यांना मुक्तीसाठी काही प्रयत्न नाही केला, त्यांचा धनाचा विनियोग फक्त स्वतःच्याच देहासाठी, औषधीसाठी पैसा खर्च केला तर पितृ अतृप्त असतात आणि त्या घरात सुख संपत, कलह असतो, भावात वैर होतं, लग्न बंद होतं, अडचणी खूप येतात, धन असून सुख लागत नाही. पितृदोष. ज्या ज्या तिथीला जे जे पितृ पूर्वज जे जे अडकलेत, ज्यांना कमाई करून ते धन खाली ठेवलं आणि त्यांचं मन या लोकात राहिलं, त्यांच्या लिंग देह, वासनात्मक देह इथं सृष्टीमध्ये अडकलाय देवा, त्यांना मुक्त कर. हा पाठ, हे धन त्यांच्या खात्यात जमा कर आणि त्यांना मुक्ती दे, त्यांना मुक्ती दे. जन्मदिला, जन्माला वाढवलं, त्यांना मुक्ती दे. म्हणून अपक्ष 15 वेळाचा माझा पाठ संपूर्ण तिथीच्या पितराला समर्पित करून मी आज पुढे चालते. सगळे पित्र, जेवढे जेवढे साधक माझ्या सोबत आहेत, त्या साधकाच्या घरातले पूर्वज, आईकडचे असो या पतीकडचे असो, दोन्ही कुळाच्या पितराला मुक्ती दे भगवंता. म्हणून हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम. त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा, बोधाचा प्रभाव, अज्ञानाचा आभाव म्हणतात त्याला. जे जे माऊलीच्या मुखातून निघालेले शब्द हृदयामध्ये प्रतिबिंबित होतात, तर लाखो जन्माच्या त्या हृदयामध्ये असलेले अज्ञानाचे संस्कार आणि पापाचा उत्कर्ष ते बंद होतो. त्याला वेद म्हणतात. वेदाच्या चिंतनानं पापाचा संवाद होतो आणि ज्ञानाचा चमत्कार होतो, पूर्वजांचा उद्धार होतो आणि जे साठा असतो संचिताचा तो भस्म होतो. ओवीचा प्रसाद आहे, माऊलीच्या मुखातून निघालेल्या ओवीचा प्रसाद आहे की ज्या ठिकाणी संचित कर्माला आग लागते, जो परमात्मा, जो जीवात्मा आहे, या कुडीत आलेला आहे. कोटी जन्म घेतले, कोणी 2 कोटी, कोणी 10 कोटी, ते 184 ज्या यमुनीमधून फिरून आलेला जीवात्मा त्या साधनेवर आला, श्रवणाच्या, वेदाच्या, गीतेच्या मार्गावर, ओवीच्या शब्दावर. तो जीवात्मा हे श्रवण ऐकून तृप्त होतो, मुक्त होतो, माऊलीचा प्रसाद हृदयात जातो, एक एक शब्द प्रभावित होतो आणि त्यातला परमात्मा
त्या अंतःकरणात प्रगट होतो. त्या पुण्यानं त्यांच्या कुळाच्या पित्राचा उद्धार होतो. हे श्रवणाचं महान फल आहे की संचिताला आग लागते, जळून भस्म होतं संचित कर्म. जे पाप करून आपण आलेलो असतो त्याचा साठा तुमच्या सोबत असतो. ते साठा संपला जातो ते श्रवण बघते वापरशावं लागलं. आळंदीकराचा त्रास, वनवास, कितीतरी दिवस हवा खाऊन राहिले माऊली. अन्नाचा कण नव्हता, अंगाला वस्त्र नव्हतं, राहायला घर नव्हतं. सिद्धपेठातली झोपडी अजून कोण आहे तुम्हाला बघायला? 750 वर्षाची पूर्वीची कोण सिद्धपेठ. त्यांना काय सांगतात, काय बोध देतात, चित्ताला काय प्रवाहित करतात भगवंताकडे. गुणातून मन बाहेर कसं येतं? हा गुण असं करतो, तो गुण तसं करतो, तो गुण तसं करतो, नाना रीतीनं समजावतात माऊली आपल्याला. म्हणून ज्या ज्या गुणाची जी जी क्रिया आहे, ज्या ज्या गुणाचा जो जो व्यवहार आहे, तो व्यवहार माझा नाहीये, गुणाचा आहे, इतकं जरी कळालं तर व्यवहाराचा संबंध बंद होतो आणि मन शांत होत, विकार रहित बनत, गुणाला सोडून देत, गुणातीत होत. हे तर ज्ञानाचं खातं. करिता वर पडी देह सुखाची परवडी जेवून नाही. आत्मची आवडी, आत्मप्राप्तीच्या आत्म्याची प्राप्ती व्हावी ह्याची तळमळ ज्या साधकात असती आणि त्याला धरून जे कर्म करतात. आज मी तुम्हाला काल बोलले माझ्या देह सुखाची परवडी जेवून नाही. देह सुखाच्या परवडीचे उन्हल आहे. त्यांना आत्म्याची तळमळ आत्मप्राप्तीची, तर तो देह सुखाकडे बघत नाही, त्याची परवड करत नाही, त्याला किंमत पण देत नाही. किती कष्ट हो तो सहन करतो, पण आत्म्याच्या प्राप्तीसाठी कष्ट सहन करतो. असा पण भक्त असतो, असं भगवंत ज्ञानोबा राय कृष्ण परमात्मा श्लोकातून अर्जुनाला आबोध देतात. चला पुढं. मस्त शब्द न शब्द ऐकायसारखे बेटा. उषा म्हणते या सुखाच्या परवडीचे ओनल आहे. ऐसा निद्रा दुरावे सुदान बाणवे सुरवाडून पावे अंगाचा ठाव. ऐसा आणि ऐका मस्त ऐसा निद्रा दुरावे सुदान बाणवे. तो असा जो साधक आहे, माझ्या प्राप्तीची तळमळ आहे, तो असं झोपेला आहेला असं बोलून असं आळस करत नाही, देहाच्या कष्टाला भेट नाही, त्या देहाचा सुख लालसा त्याला देहाला देत नाही. मग काय करतो? क्षुधान बाणवे, भूक लागली तरी खात नाही पीत नाही, तसाच कडकड राहतो, पण माझ्या प्राप्तीसाठी उच्च साधना करतो. आता ऐका. सुरवाडून पावे अंगाचा ठाव. बघा, त्याला शरीराच्या सुखासाठी आवड नसती, तो शरीराच्या सुखासाठी जगत नाही. किती देहाला कष्ट झाले तरी तो भेट नाही, पण आत्मसुख चिंतन केल्याशिवाय राहत नाही. खऱ्या साधकात सांगितले बरं, खोट्या साधकाचं नाही. चिंतन करणं, पुन्हा अनुवाद करणं, पुन्हा स्वतः समोर मांडणं, पुन्हा तोच तीच अवस्था, सतत 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 चिंतन 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 चिंतन. फक्त कर्मापुरता थोडा टाइम आणि बाकीचा सगळा काळ माझ्या मुक्तीसाठी. हा जन्म मला वाया घालायचा नाही, ही बुद्धी देहाकडे ठेवायची नाही, हे अंतःकरण विकारात न्यायचं नाही, ह्या मनाला सुख दुःख भोगायचं नाही, ह्या मनाला राम बनवायचं, ह्या मनातून कर्माला बाजूला करायचं. कर्म तर सतत करायचं, पण कर्माला स्पर्शरहित बनवायचं. कर्माचा मनाला संबंध होणे अशी ज्ञानाची स्थिती आहे. जेव्हा मनात ज्ञान नांदतं, कर्म होताना पण ते मन ते व्यवहारात नसतं, भगवंतात बसतं. मन कर्मासोबत नसून ते भगवंतामध्ये एकरूप असतं. ते कर्मापासून अलग होतं, कर्तेपणाचा ढोर जातो, फलाची आशा सुटती आणि ते मन कर्माला सोडून स्वमध्ये राहतं. तेव्हा ते संताचं नातं.
असं कर्म सुटावं बुद्धीतून, पण या हृदयातून. ह्याला म्हणतात जीवन मुक्तीधाम. कर्माला सोडणारं मन भगवंतात आहे, देहाचा बात करणारं मन ईश्वरात आहे, आणि आज्ञा निवृत्त करणारी वृत्ती स्वरूपात आहे. त्यामध्ये वृत्ती अज्ञानाची निवृत्त झाली. वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसेंद्रष्टे माझी आरपलो ठाई जेथेच्या तेथे, ठाई जेथेच्या तेथे. जिथं मला जायचं होतं तिथं संतानं नेऊन ठेवलं. वृत्तीने ज्या भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला, तिने तिला जाणलं तर वृत्ती भगवंत बनली. ठाई जेथेच्या तेथे. तव अधिक अधिक उच्चाहो धरी आवळीक, सोने जैसे तुक तुटलिया कशी, सोने जैसे तुक तुटलिया जशी. अर्जुना, जसं सोन्यातला तांब्याचा बट्टा अगदी जाळल्यावर कमी जळून जातो आणि ते सोनं शुद्ध होत, तसं माझं चिंतन करताना हे दोष गेल्यावर मन ब्रह्म होत, अविद्येचा बट्टा जातो. हृदयातून बाहेर का आले? त्या शब्दाला ओवी का नाव आलं? आणि त्या शब्दानं जीवाला काय दिलं? त्या माऊलीच्या ओवीच्या शब्दानं मनाला राम केलं आणि बुद्धीना ब्रह्मनिश्चयाचं धन दिलं. म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानोपरायांचे शब्द मनाला रामाकडे नेतात, त्याला ओवी म्हणतात. वेदाचा शक्तीचा होता, समोर संत होते, हातात ग्रंथ होते, मन शांत होत, ते श्रवण होत, ती कोमटी गल्ली होती, ती गुरुजीचा आगळीक. सोने जैसे तुक तुटले जैसे, जरी आवडी अति साच तरी जीवतही सरंच, अंगी घालिता रोमांच देखी सतीये. जरी आवडी अति साच, अति प्रेम आहे तिला पतीच, तिनं सती जायला पण भेट नाही, उडी घालते, अंगात रोमांच निघतात ते दृश्य बघून, पण ती भेट नाही. तसे ज्ञानमय वृत्ती अज्ञानाला भेट नाही, उडी घालते वैराग्यात. विषयाचा परित्याग करती, साधूच्या बोधात येती आणि त्या पती परमेश्वर परमात्म्यामध्ये एक होती. जसं सती अग्नीमध्ये जाते तशी बुद्धी परमात्म्यामध्ये, वैराग्याच्या धगधग अग्नीमध्ये आहुती देती, बुद्धी स्वतःला ढकलून देती, अग्नीच्या वैराग्याच्या ज्वालामध्ये जाती. वैराग्य प्रगट करणं सोपं नाही, आसक्तीला संपवणं सहज नाही, विरक्ती हृदयात आणणं ही गोष्ट पटकन बनत नाही. म्हणून जसं सती उडी देती अग्नीत, अंगावर रोमांच उठतात, तसं बुद्धी उडी देती वैराग्याच्या अग्नीत आणि तिला वैराग्य प्राप्त होतं, विषयाचं मन विरक्त होतं, वासना बंद जळून जाते त्या वैराग्याच्या ज्वालेमध्ये, अग्निकुंडामध्ये वैराग्याच्या वासनेचा अंकुर जळून जातो, मन पाक होतं, शुद्ध होतं, विषय दूर जातात, जळून खाक होतात आणि भगवंतापाशी बुद्धीला जाता येतं. तेव्हा वैराग्य धगधगीत प्रकट होतं, विषय जळून जातात, वासना जळून जाती, अज्ञान पळून जातं, मन रामापाशी येतं, रामाला बिलगत, रामामध्ये तद्रूप होत आणि त्या सुखाचा भोग सुरू होतो, तो आत्मसुख. आत्मसुख सुरुवात होती भोगायला, त्या सुखामध्ये तो असतो, तो महात्मा. ते सुख वृत्तीला सोडल्यावर आहे, ते सुख श्रवणाला जोडल्यावर आहे, ते सुख संताकडे आल्यावर आहे आणि ते सुख संताची संगती केल्यावर आहे, ते सुख संताच्या सेवेनंतर आहे, आधी नाही, मध्ये नाही, कधी नाही होते. आत्मया एवढिया मा, आत्मया एवढिया मा म्हणजे आत्मस्वरूप मला प्राप्तीसाठी. कुठं थांबवा हे पण कळत नाही, प्रेरणा आपल्याला. मा माझ्या प्राप्तीसाठी, मा माझ्या ओळखीसाठी, मा
बुद्धीला माझ्याकडे येण्यासाठी. पण वाचताना लय असावं ग, थोर लाग. खरंच मया एवढी या प्रिया वालबला जो धनंजया. आत्मस्वरूपाच्या पतीला ती बुद्धी इतकी प्रिय होती, ती बुद्धी त्या आत्मस्वरूपाला सोडायला तयारच नाही. वालभ म्हणजे पती आणि प्रेम करणारी पत्नी त्याला सोडत नाही. तसं ही वधुरूपी बुद्धिवृत्ती त्या परमात्मरूपी पतीला सोडत नाही. एवढं प्रेम करते, तिथंच राहते, तिथंच जाते, त्यालाच पाहते, त्याचं सुख घेते. वालभ प्रिया एवढी प्रिय असते त्याला. वर सतीचं उदाहरण दिलं पतीच्या प्रेमाचं. आता आत्मप्रेम कसं असतं, त्याला एवढा तो पती प्रिय असतो आत्मरूप त्या बुद्धीला. त्या प्रेमासाठी ते काय करतो, वालभला जो धनंजया. म्हणून ती पतीला जसं वालभ म्हणजे पती, वल्लभ म्हणजे पती, ती पत्नी जसं प्रेम करते तसं बुद्धी त्या आत्मस्वरूपाला प्रेम करते. माझ्याकडे यायला ती वृत्ती ज्ञानाकडे जाते, श्रवणामध्ये शुद्ध होती, संतांच्या संगतीत राहते, त्यांचं धन घेते, ते आत्मधन, ते प्रबोधन, त्यांचा बोध सोबत असतो त्या बुद्धी सोबत. आणि त्या बोधाने युक्त होऊन ते पतीकडे जाते ती, आणि त्याला ती सोडत नाही, त्याच्या प्रेमामध्ये बुडून जाते. आणि मग तिला प्राप्ती त्या बुद्धीला होती. ती माझ्या हाती तद्रूप होती, ती खरी ब्राह्मी स्थिती. ती माझ्या हाती ती राहिली अर्जुना. ती देहावर नाही, पुन्हा जगताकड नाही, ती व्यवहारात नाही, ती वासनेत नाही, तिच्यात विकार नाही, ती देहाला ओळखत नाही, देहाचा संबंध उरत नाही, कारण तिने माझा संबंध केला. माझा आठवणार जे कळतं ते कुठंच नाही. देह ही सिंधती तया काय खेदू होईल. मग अशा माझ्या भेटीसाठी जे देहाला कष्ट होतात, तर त्या जीवाला काय खेद होईल, काहीच नाही होणार. कारण त्या देहाच्या द्वारे कष्ट करून जी बुद्धी माझ्यामध्ये एकरूप होती, माझ्या सुखाला अनुभव घेती, आणि ती माझ्यामध्ये संपून जाती, त्या देहाच्या कष्टाला ती भीत नाही. सहन करतो, कष्टाला तो कधीच घाबरत नाही, आणि त्या देहाला कष्ट देऊन माझ्याकडे येतो. थांबा, देहाला कष्ट देऊन तो माझ्याकडेच येतो, माझ्या सोबतच राहतो, अविद्येलाच मारतो, स्वतःच तरतो, स्वरूपाने उरतो, तो माझ्यामध्ये असतो, तो देहात नाही, व्यवहारात नाही, जगात नाही. काय शब्द आहे, अंगाची अंतरंगता कशी आहे, हा वैदिक पाठ आहे. हा विषय सुरवाडू तुटे, म्हणून विषय सुरवाडू तुटे. म्हणून विषयाच्या सुखाची इच्छा त्याची बंद होती. म्हणून साधक माझ्या सुखाची इच्छा करतो, तो सुखामध्ये येण्याचा प्रयत्न करतो, आत्मरंगात रंगण्याचा त्याचा अधिकार असतो, तो साधूच्या संगतीत जगतो, वेदाची संपत्ती घेतो, वृत्तीला माझ्याकडे नेतो, देहाचा संबंध बंद होतो, अज्ञानाला मी साफ करतो, त्याला मी माफ करतो, आणि त्याला माझ्या सोबत घेतो, तो माझ्यामध्ये एकरूप होतो, तो मोभाक्त मोक्ष सुखात येतो. अर्जुना, मोक्ष सुखात येतो. सुरवाडू तुटे, विषयाच्या सुखाची आशा. जव जव देह बुद्धी आटे, म्हणजे देहबुद्धी आटते म्हणजे देवा. अरे देहबुद्धी वेगळी, आत्मबुद्धी वेगळी. तुझे सांगते, टाइम झाला आता. तव तव आनंद दुनवटे, कमी करवी जया. तो कर्माकडे जात नाही अर्जुना, कर्माचा हव्यास होत नाही, तो आत्मसुखामध्ये येतो, कर्माला सोडून देतो, उपासनेमध्ये राहतो, वेदाच्या ज्ञानात येतो, ओवीच्या शब्दात जातो, आणि तो माझा सुगंध ज्ञानाचा घेतो, तो बुद्धीच्या विद्येचं बलिदान देतो, विकाराला तो त्या ज्ञानाच्या यज्ञात तो होळी करतो, आणि माझ्यासोबत बुद्धीला देऊन टाकतो, तो माझ्याशी एकरूप होतो,
मोक्षाचा प्रसाद घेतो तो भक्त माझ्यामध्ये तद्रूप होतो. हा ज्ञानाचा प्रसाद आहे, साधूचा आविष्कार आहे, बोधाचा चमत्कार आहे, वेदाला नमस्कार आहे, हा माऊलीचा प्रसाद आहे. हे बोधाचं गांभीर्य आहे, हे शब्दामध्ये एक शक्ती आहे, ही हृदयातून भक्ती आहे, ही वेदाची स्थिती आहे, इथं अनुभवाची खरी रीती आहे. इथं केवळ अनुभूती आहे माझी. ती अनुभूती ज्ञानाने येते, कर्मानं नाही. ती अनुभूती माझ्या वेदामुळे प्रगट होती. ती अनुभूती साधूच्या संगतीत तुला लाभ होतो. ती अनुभूती केवळ साधू देतात, कर्म नाही. साधू ज्ञान